ज्येष्ठ शुद्ध सप्तमीला आकाशात ढगांनी गर्दी केली. ज्येष्ठ शुद्ध रोहिणी लागताच पावसाला सुरुवात झाली. पाऊस पडतच होता. रोहिणी गरजल्या. ज्येष्ठ पौर्णिमाहून 4 दिवस झाले. सूर्याचा मृगशीर्ष नक्षत्रात प्रवेश झाला. आज तो पहिला दिवस. ढगाळ वातावरण तयार झालेलं. जोडावर होता. आभाळ जड झालं. त्याला आधार नसल्यानं थेंबात रूपांतर होऊन जमिनीवर वर्षाव चालू झाला. अशा या दिवसात व्यापारी वर्गापासून तर रोजंदारीवर काम करणाऱ्याच्या धंद्यावर परिणाम होत असे. मागच्या वर्षापेक्षा हे साल चांगलं जाईल असं जुनी लोक म्हणायची. त्याला कारण पावसानं योग्य वेळी पडायला सुरुवात केली. सुकाळाचे दिवस येणार. शहर सोडलं तर शेतीवाडी चांगली फुलणार, पिकणार, शेतकरी सुखी होणार. शेतकरी सुखी असला म्हणजे सगळी जनता सुखी समृद्ध होणार. आसुसलेली फुलझाडी, तहानलेली जमीन, चातकाप्रमाणे अमृताचा शिडकावा घेऊन येणाऱ्या थेंबांच्या प्रतीक्षेत असणारी, ती आता तृप्त झाली. या सगळ्या पानाफुलांचा, तृण, तरु, वटवृक्ष, शेतातली पिकं आणि शेतकऱ्यांच्या सुद्धा नजरा आकाशाकडे लागलेल्या त्याच्या स्वागतासाठी सज्ज झालेल्या. त्या वरुण राजाचं आगमन होताच सगळे आनंदानं नाचायला लागली. हर्षित झाली. मन, पोट तृप्त झालं. आला तो अमृत जीवन घेऊन आला. कुणाची आवड निवड न करता सर्वांना खुश केलं. मृगनक्षत्रात कधीच गरजत नाही, पण आज गरजलं. त्याच्या आगमनाचा संदेश गर्जनेनं दिला. सावधान, मैं आ रहा हूं. शिडकावा चालू झाला. मृगाचा पाऊस शेतकऱ्यांना दिलासा देणारा, तसंच महत्वाचा आणि गरजेचा सुद्धा. सुरुवातीच्या मृगाच्या पावसावर 4ही महिन्याचे पावसाचे अंदाज बांधले जातात. शेतीला आवश्यक असणारा पाऊस कोसळायला लागला. घरट्यातले पक्षी घरट्यातनं बाहेर येऊन येरे येरे पावसा म्हणत अंगावर थेंब झेलून अंग झटकून परत घरट्यात जात. त्यांचा तो आनंद वेगळाच होता. पक्ष्यांनाही कळतं ना सुकाळाचे दिवस. कावळ्यांनी आपली घरटी झाडाच्या मध्यावर दाट आडोशाला बांधली. त्यावरून यंदाच्या पावसाचा अंदाज ठरवता येतो. पावसाची उघडीप झाली म्हणजे पावसानं झाडाच्या उंच फांदीवर यावं आणि शेतकऱ्यांना सूचना द्यावी. सूचना देणारा आणि शेतकऱ्याचा पक्षीमित्र एकमेव पावसा. पेरते व्हा, पेरते व्हा, पेरते व्हा. आता धरणं भरतील, शेती पिकेल, व्यापाऱ्यांचा व्यापार जोमात चालेल, छोट्या मोठ्या धंदेवाल्यांचा धंदा जोरात चालेल, आयात निर्यात वाढेल, चाकरमान्यांना, मजुरांना, शेतमजुरांना काम मिळेल, सुगीचे दिवस येतील. याच पावसामुळे निसर्ग जीवधारी समाधानी झाले. सकाळचे 7 वाजले. ढगांनी सूर्य झाकोळून घेतला. रस्त्यावर वर्दळ वाढलेली होती. तोच आभाळ गळतीला सुरुवात झाली. पावसानं जोर धरला. भिजू नये म्हणून सुनीलने एका टपरीचा आधार घेतला. रस्त्यावर पाणी व्हायला लागलं. अर्धा तास पाऊस चालू होता. सगळं पाणी पाणी झालं. अर्ध्या तासानंतर पाऊस थांबला. थोडंसं थांबून सुनील तिथनं निघाला. एखादा थेंब अधूनमधून टपकत होता. नुकतंच सुनीलच्या डोक्यावरच्या केसांनी दाट वन धरलं, पण डोक्यावर पडणारा थेंब पटकन चेहऱ्यावर ओघळत असे. झपाझप पावलं उचलत त्यांनी गाडी तळ गाठला. चहाच्या टपरीवाला गौतम आणि एक अनोळखी इसम तिथे उभा होता. सुनील येताच टपरीवाला गौतम म्हणाला, यो बघा आला झालं की तुमचं काम. काय रे, तुझ्या बापाला बरं आहे का? तसा बरं आहे. त्याला लई सांगतो मी, बाबा टेन्शन घेऊ नको, जेवत जा. पण नाहीच ना. आई गेल्यापासून जेवण पण कमी केलंय. अरे बाबा लई काळजी करायची तुझ्या आईची. त्यो कधी बसला नाही इथं सांगत असायचा ना, साखरबाई ना तुझ्या आईचं नाव. हा म्हणायचा साखरीला हे न्यायचे ते द्यायचे, तिचे दवा तिच्या गोळ्या, लय काळजी करायचं त्यो. काही टायमाला रडला तो तिच्यासाठी हिथं बसून. लय जीव होता तिच्यावर तुझ्या बापाचा. गेली बिचारी. येईन मी नानाला भेटायला येईन,
पण त्याला सांभाळ बरं का. लय भला माणूस र, पण आता एकटा पाडला. तू आहेच म्हणा आधार त्याचा, आधार दे बरं का त्याला. तिथे बसलेल्या इसमाला त्यांच्या बोलण्यातून इत्थंभूत माहिती कळाली. त्यांच्यात भाग न घेता तो जागेवरनं उठला. माल पोहोच करायचा म्हणून भाडं ठरलं. सुनीलला आल्या आल्या भाडं मिळालेलं होतं. सुनील मनात विचार करत होता की देवा, ही परिस्थिती अशी नको राहू देऊस माझी, कारण मला नाही जमणार हे काम. हे काम खूप अवजड आहे. त्यात मला शिकायची इच्छा आहे. पण भविष्याकडे बघताना वर्तमानाची सद्यस्थिती काय म्हणते याचाही विचार करायलाच हवा ना मला. मी, माझी शाळा, माझं शिक्षण, माझा बाप, आमचं खाणं पिणं, ही सूत्र कधी आणि कशी जुळणार? कोण वाट दाखवेल यातून? एकाच वाटेवर अनेक फुटणारे फाटे, वेगवेगळ्या दिशेचे, 2-2 वाटेवर 2 पावलं ठेवून चालणं अशक्य. बापाला सांभाळावंच लागणार होतं, कारण तो एकमेव आधार होता. या जगात आता त्याच्याशिवाय सुनीलला कुणीही नव्हतं. कोणी कितीही माया दाखवली, दया दाखवली, कितीही मित्र झाले, कितीही अंजारलं गोंजारलं तरीसुद्धा बाप हा बापच असतो. बाप आधार असतो, आधारवड असतो. आपला शिक्षक असतो, वस्ताद असतो, मार्ग असतो. आमचं बळ असतो तो, आमची सावली असतो तो. बाप पिढ्यानपिढ्या आमचं अस्तित्व असतो. म्हणून त्या नात्याला जपायचं असतं. तोच आधाराचा वृक्ष आधारवड पडला ना, तर त्याच्या आधारानं सावलीत बांधलेली घरटी, त्यात वावरणारी पाखरं, त्यांची अंडी, पिल्लं सगळ्याचीच दाणादाण उडते. तीच जागा ओस पडल्यासारखी वाटते. जनावरांची सावली निघून जाते. तोच वटवृक्ष असणारा बाप. बाप करजोडी लेकराच्या ओढी. गाथेमधल्या 4,500 अभंगांपैकी एकच अभंग बापाविषयी सांगतो. त्याच बापाला ग्रंथकर्त्यानं नजरेआड केलं. रिक्षात बसलो तेव्हा रॉकेलचा वास येत होता. जवळजवळ 10 मिनिटं झाली, रिक्षा ढळली नाही. ड्रायव्हर येऊन बसला. त्याला म्हणालो, ड्रायव्हर, रॉकेलचा कॅन गळतोय वाटतं, बघा, कारण रॉकेलचा खूप वास येतोय. तो म्हणाला, गाडीत रॉकेलच ठेवलं नाही तर वास येईल कसा? पण माझेच शेजारी बसलेली तरुणी म्हणाली, काका, अहो माझ्या अंगाला रॉकेलचा वास येतोय. मी आश्चर्यानं तिच्याकडे बघितलं. तिचा चेहरा, तिचे हात पांढरे फटक पडले होते. मी तिला विश्वासात घेऊन विचारलं की काय ग बेटा, तुझ्या अंगावर हे रॉकेल? क्षणार्धात तिच्या डोळ्यातनं अश्रू व्हायला लागले. ती रडायला लागली. म्हणाली, माझा बाप असताना तर त्याची ही हिंमत झालीच नसती. तिचा बाप तिचा आधार होता आणि तोच निघून गेलेला होता. आणि त्याच बापाला सुनीलला जपायचं होतं, त्याला जगवायचं होतं. अनेक संकटांना सामोरं जाऊन ठेचा खात खात का होईना, पण त्याला यशाचं शिखर गाठायचं होतं आणि त्यासाठी सुनील कुठलंही योगदान द्यायला तयार होता. ज्या माणसाचं आत्ता भाडं मिळालं होतं त्याला त्यांनी बरंच काही विचारलं. सुनील त्याची व्यथा त्याला सांगत होता. त्या भल्या माणसाला सुनीलची दया आली. सामान पोहोच झालं. भाड्याचे पैसे त्या माणसानं सुनीलच्या हातात ठेवले. हातातल्या पैशांकडे सुनील एकटक बघत होता. जबाबदारी घेतल्यानंतरची ही त्याची पहिली कमाई होती. मनात तो म्हणत होता की बाबा, या कष्टाच्या कमाईनं तुला मी सुखी ठेवू शकतो, पण माझं भवितव्य, माझं भविष्य त्याचं काय? तुला सुखी ठेवायचं असेल तर मला तारेवरची कसरत करावीच लागेल. परमेश्वरा, मला ताकद दे, बुद्धी दे. मला शिकायचंय. मी शिकलो की माझं भविष्य उज्ज्वल होईल. माझ्या बापाचं पालनपोषण करून त्याला माझं सुख दाखवायचंय आणि त्याला सुखात ठेवायचंय. त्यासाठी परमेश्वरा मला मार्ग दाखव. पाया पडतो रे तुझ्या, पण मार्ग तर दाखव. तो मालक सुनीलकडे निरखून बघत होता. अजूनही या जगात दुसऱ्याचं दुःख जाणून घेणारी माणसं आहेत, भावना जपणारी माणसं आहेत. काय रे, काय बघतोयस? सुनील भानावर आला. त्यांच्याकडे बघून मान हलवून म्हणाला, नाही, असं काही नाही.
असं म्हणून सुनीलने पैसे खिशात ठेवले. हे घे आणखीन तुला, हे माझ्याकडनं बक्षीस." "नाही नको शेठ, भाडं मिळालं लय झालं. आपलं ठरलं होतं तेवढं भाडं दिलं ना तुम्ही मला. हे बघ तुझ्या कामाव्यतिरिक्त मी देतोय हे. घे. आणि तुझ्या बाबांना फळावळ घेऊन जा. नाही म्हणू नकोस रे, संकोच करू नकोस आणि आणि हे बघ तुला काही अडचण आली ना तर कधीही माझ्याकडे ये. हे माझं कार्ड. हां, हे घे." सुनीलनी ते पैसे घेतले. ₹300 होते. खूप आनंद झाला त्याला. सुनील त्या शेठच्या पाया पडला, गाडी घेऊन निघाला. पहिल्याच खेपेत ₹450 मिळाले. पुरा दिवस जाणार होता. गाडी घेऊन तो गाडी तळावर आला, तरीही गाडी तळावर त्याला कोणीही दिसलं नाही. त्यांनी गौतमला विचारलं, "अजून कोणीच आलं नाही का?" तर म्हणला, "आलती, दोघं भाडं घेऊन गेली." आणखी एक जण आला. गौतमला त्यांनी विचारलं, "अरे ये गाडीवाला लोग नहीं आया क्या?" "हाँ बोलो ना शेठ, गाड़ी लगती क्या? कहाँ से कहाँ जाना है बोलो, और माल किधर है?" "अरे ज़्यादा दूर नहीं है, इस गली के पीछे तिलक रोड पे शहानंद साइकिल दुकान पे 30 साइकिल पहुंचना है." "अरे सुनील, जमल का तुला?" सुनीलने होकार दिला. दुकानदाराच्या माणसानं सायकली व्यवस्थित रचून बांधून दिल्या. दोरानं बांधल्या असल्यानं इकडं तिकडे सरकायची भीती नव्हती. लोड खूप होता पण. गाडी ओढायला जड जात होती. थोड्या अंतरावर जाऊन गाडी उभी करून तो दम खात होता. बऱ्याच दूर आला आणि पावसाला सुरुवात झाली. सायकली नवीन होत्या त्यामुळं मालकानं खबरदारी घेतली होती. पण सुनील पावसात भिजला. त्यात रस्ता चढाचा होता. रस्त्यालगत वडापावची गाडी होती. सुनीलने गाडी उभी केली. पावसामुळे थांबणं गरजेचं होतं. भूकही लागली होती. सुनीलने गाडी उभी केली. टपरीच्या आडोशाला आला. काय करावं? वडापाव घ्यावा का? भूक तर लागलीच आहे. बस आता एवढीच खेप करू आणि घरी जाऊ. बाबा वाट बघत असेल, चिंता करत बसला असेल. टपरीतून बरेच लोक निघून गेले. पाऊस कमी झाला होता. जागा रिकामी झाली. सुनील जरा आत घुसला. वडापाव कितीला आहे विचारलं आणि एक वडापाव सांगितला. गरम गरम वडा, त्याचा खमंग वास येत होता आणि तो वास त्याची भूक वाढवत होता. सुनील वडापाव खायला लागला आणि त्याचं लक्ष समोर गेलं. तो खाता खाता सारखं समोर बघायचा. समोर पावसानं भिजलेली 10-11 वर्षांची पोरगी वखवखलेल्या नजरेनं एकटक बघत होती. सुनीलचा वडापाव संपत आला. तिच्या शेजारी एक जण उभा होता. त्याच्यापुढे तिने आशाभूतपणे हात पुढे केला. त्यांनी उरलेल्या कागदाचा चोळामोळा केला, तिच्या हातात ठेवला. तिने तो कागद उलगडून बघितला. त्यात फक्त मिरची होती. ती मुलगी निराश झाली. सुनीलला खूप वाईट वाटलं. त्यांनी आणखीन एक वडापाव घेतला आणि त्या पोरीला त्यांनी तो वडापाव देऊन टाकला. तिने जवळजवळ तो हिसकावूनच घेतला, इतकी तिला भूक लागली होती. लगेच ती वडापाववर तुटूनच पडली. अधूनमधून सुन्या तिच्याकडे बघत असे. तिने झटक्यात तो वडापाव फस्त केला. सुनीलनी परत आणखीन एक वडापाव घेतला, तिच्या हातात ठेवला आणि दुकानदाराला ₹30 देऊन तो निघाला. बारीक बारीक भुरभुर चालू होती. अगोदरच तो भिजला होता. गाडीपट्टा खांद्याला लावला, त्याच्या खाली उपरण्याची गादी टाकली. गाडी पुढे ओणवा झाला. गाडी चालायला लागली. थोड्या अंतरावर चढ होता. त्यांनी जोर लावला. गाडी वेगात पळत निघाली. चढामुळे गाडीचा वेग मंदावत गेला. सुनील ताकद लावत होता. गाडी हळूहळू चढत होती. अगदी गाडी माथ्यावर गेली. आता त्याच्याने अशक्य झालं होतं. गाडी मागे जाणार. त्याची ताकद कमी पडली. त्याचा धीर सुटला. पण इतक्यात गाडी हलकी झाली आणि 30 मीटर असलेला चढ गाडी सहजपणे चढली. तो चढ चढल्यावर त्याने गाडी उभी केली. मोठा श्वास सोडला. दम लागला होता. त्याने हळूच मागे बघितलं. तीच पोरगी मगाशची. वडापाव गाडीवर ठेवून गाडी लोटत होती. सुनील तिच्याकडे बघत राहिला. तिने गाडीवर ठेवलेला वडापाव उचलला आणि ती खायला लागली.
गरीब बिचारी. खरंच गरीब लोक खाल्लेल्या अन्नाला जागतात, उपकारांची जाण ठेवतात. थोडाच वेळ झाला असेल, पण तिने उपकाराच्या कर्जाचं ओझं लगेच फेडूनही टाकलं. देव अनेक रूपात धावून येतो. चोखोबाच्या बहिणीच्या बाळंतपणासाठी सोयराबाईच्या रूपात आला, मग तो ह्या सुद्धा रूपात येऊ शकतो. तिच्या दृष्टिकोनातनं ते कर्ज असेल नसेल, पण मीही तो उपकार आहे म्हणून नाही केला. ती एक मानवी जबाबदारी होती, ती जबाबदारी मी पार पाडली. मला अशीच एखादी पाठराखीण बहीण असती तर. आज दिसून आलं, दया माणसाला माणूस बनवते, संकटाशी सामना करायला सक्षम बनवते, जगाचं भान ठेवायला शिकवते. पण परिस्थितीत वाहत जाणाऱ्याला नव्हे, तर कोलमडला तरी तो उभा राहतो, त्यालाच शिकायला मिळतं. माणूस पण त्यालाच जगायला मिळतं. नाहीतर जगतात सगळेच जण, पण त्या जगण्याला काहीतरी अर्थ असावा, किंमत असावी. जगण्याला एक विशिष्ट प्रकारचा दर्जा देणं हे आपलंच काम आहे. जगण्यातला आनंद निर्माण करणारा हवा आहे. त्या जगण्यातला आनंद उपभोगणारा हवा आहे. अनमोल असं जीवन आम्हाला मिळालं आहे, की ज्याला ज्ञान आहे, बुद्धी आहे, जाणीव आहे, भोवतालचं भान आहे, काय हवं आहे, काय नको आहे, म्हणजेच बऱ्या वाईटाचं ज्ञान आहे. तो जीव, तो आत्मा आनंदित ठेवा. हेच आयुष्य आहे, परत नाही. पूर्वजन्म, पुनर्जन्म, या देहातून त्या देहात, ह्या सगळ्या कल्पना आहेत. विश्वास तरी कसा ठेवावा? कोट्यावधी वर्ष झाली. मनुष्य आणि जीवधारी प्राणी यांच्या उत्पत्तीला कुणी सांगितलं मागच्या जन्मात मी अमुक तमुक प्राणी होतो? आत्मा अमर आहे हे सगळे धर्मग्रंथ सांगतात. मग त्या अमर आत्म्याला जाणीव असली पाहिजे, सांगता आलं पाहिजे. आमचा पूर्वजन्म कशाचा होता, आपण पूर्वी कोण होतो, त्यांनी सांगितलं पाहिजे. मग पुनर्जन्माचा सिद्धांत तरी कसा मांडायचा? या सगळ्या कथोकल्पित कथा आहेत. जन्म एकदाच आहे. मन आनंदी ठेवा. मनाला, आत्म्याला क्षीण आणि दीन करू नका. त्याला नेहमी उल्हासित ठेवा. त्याला उल्हासित ठेवण्यासाठी धर्म जपा. धर्माची व्याख्या समजावून घ्या. माणूस पण जपा. माणूस म्हणून ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या पार पाडा. त्यातून तुम्हाला आनंद मिळेल. नाहीतर धर्म या नावानं अराजकता माजेल. अहिंसा सत्यस्तेय अंगी रुजवा. धर्माची व्याख्याच अजून आम्हाला कळली नाही. ती जर कळाली असती तर बहुसंख्य जाती धर्मांनी सजलेला आमचा देश अराजकतेकडे झुकला नसता, अस्थिर अशांत बनला नसता. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. अहिंसा सत्यस्तेय, दया क्षमा शांती तेथे देवाची वसती. या तीनही संदर्भात दिसून येतं ते प्रेम. प्रेम कुठे आहे? प्रेम हरवूनच बसलाय समाज. म्हणजे ज्या धर्माची खरी व्याख्या, धर्माचा खरा अर्थ कळला नाही म्हणून अराजकता, मारामारी, खून, हेवे द्यावे हे अशांतीचं मूल्य समाजामध्ये रुजलंय. म्हणून मानवी जीवन अस्थिर बनत चाललंय. स्थिरता राहिलेलीच नाहीये. भुकेलेल्याची भूक जाणणं, तहानलेल्याची तहान जाणणं, नागड्याच्या अंगावर झाकण घालणं, निराश्रितांना आश्रय देणं, हा धर्माचा मोठा अर्थ आहे. समाधान आणि आधार भेटलेले दोन जीव एकामागे एक निघाले. त्याला कळलंच नाही ती आपल्या मागे येतीये. घडीत पाव घडीत वडा दातांनी कुरतडून ती सुनीलच्या हातगाडीच्या मागे मागे निघाली होती. डाव्या हातानं हातगाडीला जोरात ढकलण्याचा प्रयत्न करत होती. टिळक रोडवर असणाऱ्या त्या सायकल दुकानावर गाडी उभी राहिली. तिथल्या शेठला पावती दिली. सुनील थकला होता, तो आत जाऊन बसला. गाडी रिकामी होईपर्यंत त्याला विश्रांती मिळाली. बराच वेळ लागला गाडी खाली होण्यासाठी. भिजलेल्या कपड्यानिशी तो बसला होता. ती दूर उभी राहून बघत होती. कधीच नाही, पण आज त्याने इतका पैसा पाहिला. 600 रुपये होते खिशात. विचार करत होता, घरी जाऊन स्वयंपाक करण्यापेक्षा हॉटेलमधूनच काहीतरी घेऊन जाऊ. त्याच विचारात तो उठला.
गाडी घेऊन निघाला. गाडी त्यांनी गाडी तळावर लावली. आभाळ परत भरून आलं होतं. पाऊस पुन्हा येण्याच्या बेतात होता. आता लवकर निघावं म्हणून तो झटपट निघाला. रस्त्यावर घरगुती खानावळ होती. सुनील खानावळीत गेला. मसुराची डाळ नानाला आवडते म्हणून मसुराची डाळ घेतली. बाजरीच्या भाकरी, भेंडी घेतली 60 रुपये देऊन. सुनील खुशीत खानावळीतनं बाहेर आला. रस्त्यावर येताच ती दिसली. अगदी समोर उभी होती. विस्कटलेले केस, अंगावर पावसानं चिकटलेले मळकट्ट कपडे. कधी आंघोळ केली होती कोणास ठाऊक. खूप गचाळ दिसली. अजूनही उरलेला वडापाव तिने तिच्या हातात जपून ठेवला होता. आता काय पाहिजे ग तुला? हातातली जेवणाची पिशवी वर करून तो म्हणाला. हे पाहिजे नाही का तुला? तिने मान हलवून नकार दिला. मग काय पाहिजे काय तुला? नकारार्थीच मान हलली. तिला काहीच नको असं कळल्यावर तो लगेच निघाला, कारण आभाळ खूप भरून आलं होतं. कधी कोसळेल याचा नेम नव्हता. तो लगबगीत निघाला. खरं तर तो अतिशय थकला होता, पण त्याच्या थकव्यापेक्षा त्याला बाबाची काळजी जास्त वाटत होती. बाबा माझी वाट बघत असेल, पोटापुरतं झालं म्हणजे लवकर घरी ये, वाट बघतो, असं म्हणत होता तो. जाता जाता त्याला वास आला आणि त्या वासानं त्याच्या चालण्याची गतीच मंदावली. खमंग वास येत होता बिर्याणीचा. अलगद डोळे झाकून दीर्घ श्वासाबरोबर बिर्याणीचा खमंग वास, तो सुगंध त्याने घेतला. बाबाला लय आवडती बिर्याणी, घ्यावी का? जागेवर उभं राहून दरपत्रक वाचलं, पैशाचा अंदाज घेतला आणि 2 हाप बिर्याणी घेतली. दाराला पाठ ठेवून नाना सुनीलची वाट बघत होता. झाकोळल्यामुळे लवकर अंधार पडला. नानाच्या आयुष्यातही लवकर अंधार पडला होता. जीवन इतकं अंधकारमय झालं की नेत्र असून बसल्या जागेवर चाचपडल्याशिवाय काही करता येत नव्हतं. नियतीनेच सूड उगवायचं ठरवलं होतं का काय कोणास ठाऊक. सुनीलची राळ होईल, त्याच्या आयुष्याची वाताहत होईल म्हणून नानानं दुसरं लग्नसुद्धा केलं नाही. गणा दौलती यांनी त्याला खूप गळ घातली, खूप समजावलं, त्याचं मन वळवायचा प्रयत्न केला, पण दत्तू नाना काही राजी झाला नाही. मी दुसरं लग्न केलं तर सावत्राई याला नीट बघणार नाही, त्याला चांगलं वागवणार नाही. तिला एखादं लेकरू झालं तर सुनीलच्या आयुष्याची नक्की दाणादाण होईल. त्यामुळं सुनीलसाठी त्यांनी विधुरपण घेतलं. आपल्या भावनेला, मनाला, सुखाला मुरड घातली. माझ्या साखरेची एकमेव देणगी, एकमेव आठवण आहे. उघडा निगळा आईसारखा दिसायला, स्वभावसुद्धा आईचाच घेऊन आलेला. तिचे शेवटचे शब्द त्याच्या कानावर येत असत, माझ्या सुनीलला जीव लावा बरं का. तिच्या या शब्दाची आठवण झाली म्हणजे पोटात घालमेल व्हायची. तिची अनामत, तिची जबाबदारी ती माझ्यावर सोपवून गेली. पण काय करू मी? अरे मी त्याला जीव लावायचा, मी त्याला सांभाळायचं, त्याला खाऊपिऊ घालायचं, त्याला काय हवं काय नको हे मी बघायचं, पण आता तर सगळं उलटच झालंय. मळब दाटून आलं, ढगाला गळती लागली, टपोरे थेंब बरसायला लागले. माफ कर साखरे, माफ कर मला, माझा नाविलाज झाला. मी हारलो साखरे, मी हारलो. अगं डाव उलटला की माझ्यावर. श्रोते हो, तुम्ही ऐकताय सायमन भारसकर लिखित विसाव्याची भाकर ही कादंबरी. आज 9वा भाग तुम्ही ऐकलात. 10वा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रैगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार.